ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याच्या नंतर सुद्धा विरार पश्चिमेचा विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता जो आहे हा अद्याप 3 ते 4 फूट पाण्याखाली आहे आणि अक्षरशः विरारच्या आगासी बोळिंज त्याचप्रमाणे अर्नाळा या साईडला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅक्टरने प्रवास करावा लागत आहे। आपण जर बघितला तर हा रस्ता आहे की तलाव आहे, ही दृश्य जर बघितलात आता तर रस्त्यावरती किती पाणी साचलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतात। हा जो परिसर आहे हा गोकुळ टाउनशिपचा परिसर आहे आणि या गोकुळ टाउनशिप परिसरामध्ये रस्त्यावरती सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। अक्षरशः या ठिकाणी सर्व तलावाचं आणि नदीचं स्वरूप आलेलं आहे। आपण पाहाल तिकडं पाणीच पाणी आहे। हा जो रस्ता आहे हा विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता आहे आणि या बोळिंज रस्त्याची अवस्था जर बघितली तर आपल्याला आपण रस्त्यात आहोत का तलावात आहोत की समुद्रात आहोत अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत तरीही पाण्याचा निचरा होण्याचं नाव घेत नाहीये। या ठिकाणी आजूबाजूचे जे नाले आहेत हे नाले मातीभराव करून मोठ्या प्रमाणामध्ये दाबल्या गेलेले आहेत आणि त्यामुळं पाण्याचा निचरा समुद्राकडे जाण्यासाठीचा जो आहे हा होताना आपल्याला दिसत नाहीये। एकंदरीतच जर बघितलं तर काल दिवसभर अतिवृष्टी झाली आणि आज सकाळपासून सकाळी रिमझिम जरी पाऊस पडला तर 10च्या नंतर पावसाने विश्रांती घेतलेली होती। मात्र वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये अद्यापही पाण्याचा निचरा होण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांचं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। आता ह्या पाण्याचा निचरा कधी होईल आणि या ठिकाणचे नागरिक सुटकेचा निश्वास सोडतील हे पाहणंही तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड टीव्ही व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड TV9 मराठी विरार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।